Good afternoon, sir. Hello, everybody. अभ्यास होते. हो. टॅक्सी तिकडे घेऊन माझ्या अंगावर भात चिडायची बी नव्हतं.
और ऍडमिट होता. दिसतंय का? हॅलो. हो सर. तर आपण पेपर नंबर 10 आहे, सेमेस्टर 5 पेपर नंबर 10 रिसर्च मेथडॉलॉजी आहे. त्याच्यामधला युनिट फर्स्ट किंवा मॉड्यूल फर्स्ट किंवा चॅप्टर फर्स्ट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू कन्सेप्ट ऑफ रिसर्च, संशोधन संकल्पना परिचय किंवा ओळख. अशा प्रकारे सर दिसत नाही. स्क्रीन शेअर झाला नाही. नाही. स्लाइड शो रिमूव्ह स्लाइड शो असाल नाही ना दिसत. नाही. आता दिसतंय का? नाही सर. हा दिसलं होतं आता. डबल घे. आता हो आलं. हो. आता दिसतंय क्लिअर. हो सर. आता दिसतंय क्लिअर. हॅलो. हो सर. हो. तर आपलं युनिट फर्स्ट किंवा मॉड्यूल फर्स्ट किंवा चॅप्टर फर्स्ट प्रकरण पहिले आहे इंट्रोडक्शन टू कन्सेप्ट ऑफ रिसर्च, संशोधन संकल्पना परिचय किंवा ओळख असं आहे.
वही पेन घेत असले तर मुद्दे मुद्दे लिहून घ्यायचे, आपण नोट्स तर देणारच आहोत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, प्रस्तावना. आता आपल्याला माहित आहे, काल पण मी तुम्हाला सांगत होतो परवाच्या लेक्चरला, की साधारणपणे संशोधन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हे वर्तमान काळातील किंवा मानवाच्या क्रांतीमध्ये एक महत्वाचं साधन म्हणून आपण त्याला ओळखलं जातो. आता मानवाच्या ज्ञान मिळवण्याचा जो इतिहास आहे, तो इतिहास जेवढा मानवाच्या उत्पत्तीचा इतिहास आहे तेवढा जुना सुद्धा मानवाचा ज्ञान मिळवण्याचा किंवा आपल्या गरजा भागविण्यासाठी त्यांनी विविध प्रकारची हत्यारे, यंत्रे, तंत्र वापरण्यास सुरुवात केली आणि सामाजिक समूह करून राहण्यास सुरुवात केली. त्या वेळेपासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न सतत तो काय करत असतो, करीत असतो. आता शोध, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान ही पाहण्यापूर्वी आपण मानवाची उत्पत्ती पाहिलेली. आधी मानवापासूनच्या आजच्या मानवापर्यंत त्याला मानवाची उत्क्रांती असं म्हणतो. आपल्याला की मोसमी बदल होतात आणि ती मोसमी बदल प्रत्येक वेळेस मानवाचं जीवन सुखमय सुखकर करण्यासाठी अनुकूल असतील असे सांगता येत नाही. कधी कधी प्रतिकूल असतात, कधी कधी अनुकूल असतात. पण ज्यावेळेस अनुकूल असतात त्यावेळेस मानवाचं सुख सोयी किंवा समाधान त्याला सहज प्राप्त होतं. पण ज्यावेळेस प्रतिकूल असतात त्या प्रतिकूलतेवर मात करून व्यक्ती निसर्गाशी काय करत असतो, समायोजन साधत असतो किंवा निसर्गाशी तो काय करतो, जुळून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला माहित आहे की लहानपणी एखादी गोष्ट तुम्हाला होती का नाही सिलेबसला, पण मला कॉलेजमध्ये असताना होती. त्याच्यामध्ये शाळेमध्ये असताना एक माकडाचं घर असतं आणि मोसमी बदल होतात आणि मोसमी बदल झाल्याच्या नंतर धो पाऊस पडतो आणि मग माकडांना कुठेही जंगलामध्ये राहता येत नाही आणि त्या पावसामध्ये तो मग कुठेतरी एखाद्या गुहेचा काय करत असतो, अडुसा घेत असतो आणि त्याला वाटतं आपले घर राहावं. पुन्हा पावसाळा निघून जातो, मग सूर्यप्रकाश पडतो, ह्या झाडावर त्या झाडावर तो जंगलामध्ये फिरत असतो, आनंद घेत असतो आणि हळूहळू मग काय होतं, मोसमी बदल होऊन कडक थंडी पडते आणि थंडी पडल्याच्या नंतर त्याला वाटतं की आपल्याला एक घर राहावं. पुन्हा हळूहळू थंडी निघून जाते, सूर्यप्रकाश पडतो आणि हळूहळू काय होतात, जंगलामध्ये झाडाची पानं सगळे गळून जातात आणि कडक ऊन पडतं आणि त्याला वाटत असते की पुन्हा आपल्याला राहण्यासाठी घर राहावं. म्हणजे मोसमी बदल झाले आणि त्या मोसमी बदलानुसार आपल्याला जी अनुकूलता आणि प्रतिकूलता ते समायोजन साधावं लागतं. जर माकड किंवा जो आहे त्याला जर म्हणजे त्याला जर विचार करण्याची क्षमता त्याच्याकडे असती तर त्या तिन्ही ऋतूशी मिळतं जुळतं अशा स्वरूपाचं त्यानं स्वतःच काय केलं असतं, घर तयार केलं गेलं असतं. परंतु मानव इतर पशु पक्ष्यापेक्षा तो वेगळा आहे आणि त्याच्याकडे बुद्धी आहे आणि त्यामुळे निसर्गावर प्रतिकूलता किंवा निसर्गाची असणारी अनुकूलता आपलं जीवन करण्यासाठी किंवा ते समाज साधण्यासाठी तो काय करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा तो स्वतः निर्माण करतो. मी हे काय सांगत होतो की मानवाच्या उत्क्रांती, आता अग्नीचा शोध आपल्याला कसा लागला गेला, जंगलामध्ये मानव टोळ्या करून राहायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या टोळ्या असायच्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये वणवा लागायचा आणि वणवा लागल्याच्या नंतर जंगलाला आग लागायची आणि तो त्या ठिकाणी मग फळे कंदमुळे तो काय करायचा, खात असते. आणि काय होतं, मग ते जंगलाला आग लागल्याच्या नंतर काही कंदमुळे फळे त्या आगीमध्ये काय घेतले, भाजले जायची आणि तो कच्चे फळं किंवा कंदमुळे बोलू नका रे, कच्च कंदमुळे आणि भाजलेले कंदमुळे किंवा फळे याच्यामध्ये टेस्ट मध्ये बदल आहे आणि त्याला वाटलं गेलं ही अग्नी आहे आणि अग्नीचा तर आपण वापर आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकामध्ये किंवा आपल्याला आहारामध्ये एक पूरक म्हणून केला गेला. वेगळ्या प्रकारचे टेस्ट किंवा वेगळ्या प्रकारची चव येते आणि म्हणून अग्नीचा शोध लागला. म्हणजे गरज ही शोधाची जननी का म्हणलं जातं, जसजशी आपल्याला गरज निर्माण होते
तसंच आपण त्याचा शोध घेऊ. गरज म्हणजे व्यक्ती पुढे अनेक समस्या आणि प्रश्न निर्माण होतात. त्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी ती अहोरात्र काय करत असते, आपल्याकडे असणारी बुद्धी आणि निसर्गामध्ये असणारे एक शास्त्र किंवा विज्ञान आहे, त्या विज्ञानामध्ये अनादी कालापासून सातत्याने बदल होतो तेव्हा त्याच्या अनादी कालापासून त्याची प्रचिती येते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की FYSY ला तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं असेल की नैसर्गिक शास्त्रातील संशोधन आणि किंवा नॅचरल सायन्सेस, त्याला आपण काय फिजिक्स म्हणतो किंवा जिओलॉजी म्हणतो किंवा बायोलॉजी म्हणतो किंवा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र, हे कसे आहेत, एक नैसर्गिक शास्त्र आहे. आणि नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास विषय हा निसर्ग आहे. आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना ह्या अनादी कालापासून आजपर्यंत जशाच तशा घडतात, त्याची आपल्याला पुन्हा पुन्हा प्रचिती घेता येते. आपल्याला ते प्रयोगशाळेमध्ये H2O हायड्रोजनच्या दोन अणू ऑक्सिजनचे अणू एकत्रित केल्याच्या नंतर काय निर्माण होतं, तर पाणी निर्माण. त्याचा आपण कितीही वेळेस प्रयोग केला गेला तर त्याचं निघणारं जे आपण मूल्यमापन आहे किंवा त्याचं निघणारं जे निष्कर्ष आहे तो पाणीच आहे. एक विशिष्ट प्रकारचा एखाद्या अमोनिया सारखा वायू असतो आणि कुजलेल्या अंड्यासारखे त्याचा वास येत असतो. किंवा एखाद्या आपण टॉयलेटमध्ये जातो, टॉयलेटचं बऱ्याच दिवसानंतर जर साफसफाई नाही केली गेली तर तिथं आपल्याला काय होतो, एकदम वास येतो. म्हणजे तिथं काय होतो, अमोनियाची निर्मिती होते. म्हणजे हे अशा प्रकारचं काय घडत असतं का निसर्गामध्ये हे आपोआप घडत असतं. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना हे मानव आपल्याशी करण्यासाठी, आपलं सुख समाधान किंवा जीवन हे करण्यासाठी अशा प्रकारचं काय करत असतं, शोध आणि संशोधनाच्या बाबतीमध्ये विचार करतं. म्हणून नैसर्गिक शास्त्रामध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक मानवाच्या अशा अपेक्षा ह्या पूर्ण करू शकत नाही आपोआप, परंतु त्याच्यावर मात करण्याची क्षमता व्यक्तीकडे असणारी बुद्धी आणि त्यामुळं निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना तो आपल्याशा करतो आणि आपल्या ज्या ज्या प्रकारच्या समस्या प्रश्न दररोज जीवन जगत असताना आपल्याला येतात ते सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून नैसर्गिक शास्त्राचा हा निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना हा कशा आहेत, आपोआप घडत असतात, त्याची पुन्हा प्रचिती घेता येते. आपल्याला माहित आहे की पाऊस पडतो आणि उताराला अनुसरून तो पाणी ओघळ वाहत जातं आणि वाहत जाऊन ते अनेक एकत्र येतात आणि नदीला जातात, त्या नदीला पूर येतो. हे कसं आहे, नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. याला आपण काय म्हणतो, विज्ञान म्हणतो, याला आपण सायन्स म्हणतो, नॅचरल सायन्स, त्याला आपण नैसर्गिक शास्त्र म्हणतो. पण विज्ञानामध्ये किंवा नैसर्गिक शास्त्रामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या आपोआप घडतात आणि त्या घटना आपल्याशी करण्यासाठी, आपल्या प्रश्न समस्या सोडवण्यासाठी व्यक्तीकडे जे आहे, जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा आपण वापर. आता विज्ञानामध्ये घडणाऱ्या घटना याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करणे, त्याला आपण टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान म्हणतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये फरक आहे. आपण म्हणतो सायन्स आणि टेक्नॉलॉजी. सायन्स म्हणजे विज्ञान, ते आपोआप होत असतं, आपोआप घडत असतं, त्याची पुन्हा पुन्हा प्रचिती घेता येते. चंद्र, सूर्य, तारे, आपल्याला माहित आहे की सूर्यप्रकाश असेल किंवा विशिष्ट वर्षाच्या नंतर एखादा तारा दिसतो त्याला आपण धूमकेतू म्हणतो. किंवा ग्रहाची आदला बदल झाली तर सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, होतं. एक नाही, मग ते खग्रास आहे, पूर्ण आहे, खंडग्रास आहे, कंकणाकृती आहे, वगैरे वगैरे. आपण म्हणजे ह्या घटना आपोआप घडत असतात. किंवा पृथ्वीच्या पोटामध्ये काहीतरी बदल होतात आणि त्या बदलामुळे पृथ्वीच्या जे कवच आहे, ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्याच्यातून तो लाव्हा बाहेर पडत असतो. म्हणजे हे जे घडतं ते नैसर्गिक दृष्ट्या आपोआप घडत असतं, त्याच्यात मानवाचा काही प्रकारचा अनुभव नसतो. पण मानवाला जीवन जगत असताना निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत ते बदल आपल्याशी करण्यासाठी किंवा आपलं जीवन सुखमय सुखकर करण्यासाठी तो त्याच्यावर मात करत असतो. तर मात कशामुळे करतो, त्याच्याकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा वापर करून नवनवीन प्रकारचे शोध आणि संशोधन करतो आणि त्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो. त्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. आपण धो पाऊस पडतो आणि पाणी निघून जातं. आपल्याला माहित आहे की शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आहेत आणि पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी असतं, पण उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी नसतं. आपल्याला माहित आहे की आपली भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, वडील असेल, 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरवरून हंड्यावर ठेवून पाणी आणत असतात. आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे शहापूर तालुक्यामध्ये की धरण उशाला
आणि कोरड घशाला आहे की नाही. म्हणजे सगळे धरणं शहापूर तालुक्यामध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणारे आणि उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं. म्हणजे का तर पावसाळ्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी जर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून जर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे धरणे असतील, बंधारे असतील किंवा जे पाणी जमिनीच्या पोटामध्ये आपण त्याचं पुनर्भरण करू शकतो तर उन्हाळ्यामध्ये ते पाणी मिळेल. म्हणजे प्रतिकूलता आहे. पावसाळ्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये काय आहे अनुकूलता आहे, पण उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये दुर्भिक्षपणा आहे, कमतरता आहे किंवा प्रतिकूलता आहे. आणि मानवाकडे बुद्धी आहे आणि मग त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय करतो मग त्या ठिकाणी पाणी अडवतो. म्हणजे तंत्रज्ञान. त्याच्या आधी तुम्हाला सांगत होतो की पाऊस पडतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर ते पाणी एकत्रित येतो, ओळ होतो, नाला होतो, ओढा होतो, नदीला मग पूर येतो आणि जंगलामध्ये असणारा एक लाकडाचा ओंडका त्या पाण्याबरोबर वाहत जातो आणि त्या लाकडाच्या ओंडक्यावर एक माकड बसून जात आहे. आता सहज आहे विज्ञान काय सांगतं की पाण्याची घनता जास्त आहे, पाणी उताराला अनुसरून वाहत जातं, प्रवाह होतो, त्याला गतिमानता प्राप्त होते आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या तुलनेमध्ये लाकडाची घनता ही कमी आहे आणि म्हणून विज्ञानामध्ये काय सांगितलं जातं की कमी घनतेचा पदार्थ जास्त घनतेवर तरंगतो आणि पाण्याला नैसर्गिक प्रवाह गतिमानता प्राप्त झाली गेली पण तो लाकडाचा ओंडका काय करतो ज्या स्पीड गतीने वाहत जातो त्याच्यावर माकड बसलेलं ते आपोआप काय करताय. हे कुणी पाहिलं, हे मानवानं पाहिलं. पण मानवाकडे इतर पशु पक्ष्यापेक्षा वेगळी बुद्धी काय आहे की त्याला माहित आहे की एक विशिष्ट प्रकारच्या लाकडाला जर आकार आपण दिला गेला तर ते पाण्यावर तरंगतं आणि आपोआप पूर आल्याच्या नंतर किंवा नदीच्या पाणी उताराला अनुसरून वाहत जातं आणि त्याच्याबरोबर आपण थोडं तंत्रज्ञान वापरलं गेलं तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतो. म्हणजे नदीला उतार आहे आणि प्रवाह गतिमानता निर्माण होते, कमी घनतेचा पदार्थ जास्त घनतेवर तरंगतो, हे विज्ञान आहे. परंतु एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण सहज जातो आणि त्याच्याशी आपण जुळून घेतो, त्याला आपण काय म्हणतो तंत्रज्ञान म्हणतो. आणि तंत्रज्ञान निर्माण करण्याची क्षमता कुणाकडे आहे, व्यक्तीकडे आहे, त्याला आपण काय म्हणतो बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा वापर आपण शोध आणि संशोधनामध्ये करतो. आता प्रतिकूलता आहे, नदीला पूर आलेला हे एका ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे बुद्धी आहे त्याचा आपण शोध घेतला गेला, त्याच्यामध्ये संशोधन केलं गेलं आणि त्यामुळे त्या लाकडाच्या ओंडक्याला एक विशिष्ट प्रकारचा आपण आकार दिला आणि आकार दिल्याच्या नंतर आपण एका ठिकाणाहून सहज दुसऱ्या ठिकाणी जातो आणि त्याच्यामध्ये मग आपण त्याला बोट, अकबोट किंवा नाव, होडी काही म्हणतो आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर केला गेला. प्रतिकूलता काय आहे, नदीला पूर आलेला आहे. अनुकूलता आपण अनुकूलतेचा विचार केला गेला की त्याच्यामध्ये आपण बदल केले गेले आणि त्या बदलाचा परिणाम म्हणून आपण आपलं जीवन सुखमय आणि सुखकर करतो. एक नाही, नदी किंवा जोराचा वारा येतो आणि वारा आल्याच्या नंतर डोंगरावर आपल्या डोक्यावर टोपी राहत नाही, त्या टोपी घालत आपण ते सोडून द्या, एक नाही, आणि ते वारा सतत कंटिन्यू येतो. मग आपल्याकडे बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर करून काय केलं गेलं की आपण तिथं पवन किंवा त्याचे फॅन बसवले गेले आणि त्या पवन म्हणजे त्या वाऱ्याचं रूपांतर आपण काय केलं गेलं विजेमध्ये केलं आणि त्याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये करतो. किंवा समुद्राला रोज भरती ओटी येते, त्या भरती ओटीमध्ये जर तिथे यंत्र बसवलं गेलं तर भरती आल्याच्या नंतर पाणी ते यंत्रावरून पुढे जातं आणि ओटी आल्याच्या नंतर समुद्राकडे जातं आणि त्या भरती ओटीमध्ये ते संयंत्राचे पाते फिरतात किंवा त्याचे चाक फिरतात आणि त्याच्यातून आपण वीज निर्मिती करतो. म्हणजे निसर्गामध्ये हे आपोआप घडतं, पण आपोआप घडत असल्यामुळं आपल्याकडे असणारी बुद्धी, आपल्याकडे असणारे शोध किंवा आपल्याकडे असणारं तंत्रज्ञान किंवा आपल्याकडे असणारं संशोधन करण्याची क्षमता याचा विचार करून मानवाने ज्या निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या त्रिकालाबाधिक सत्य आहेत त्याची आपण पुन्हा पुन्हा प्रचिती घेतो, पुन्हा पुन्हा अनुभव घेतो आणि त्याचा परिणाम आपण काय करत असतो, आपलं जीवन सुखमय आणि सुखकर करण्यासाठी त्याचा वापर करतो. आणि म्हणून नैसर्गिक शास्त्र, विज्ञान शास्त्र आणि त्याच्यामध्ये होणारे हे बदल आणि त्याला निसर्ग म्हणत असतो. आता दुसरी बाजू सामाजिक शास्त्रातील संशोधन, सोशल सायन्स आपण म्हणतो. आता सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा मानव आहे, नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास विषय हा निसर्ग आहे. निसर्गामध्ये एक मानव हा एक घटक आहे, पण इतर पशु पक्ष्यापेक्षा मानवाकडे विचार करण्याची क्षमता, बुद्धी किंवा
प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये आपण कसं राहावं, कसं वागावं, आपलं जीवन कसं जगावं, हे त्याच्याकडे सर्व क्षमता आहे, कौशल्य आहे, त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे किंवा मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, प्रकृती आहे, विकृती आहे. ह्या सर्व गोष्टी त्या मानवाकडे आहे. आणि म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये अनेक बाजू आहेत. आर्थिक बाजूचा विचार आपण ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला अर्थशास्त्र म्हणतो. समाज, सभोवतालची सर्व परिस्थिती, कुटुंब, शाळा, समाज किंवा मानव हा समूह करू लागला किंवा समाजामध्ये राहू लागला म्हणून आपण त्याला सोशल ॲनिमल म्हणतो. तो समाजशील प्राणी आहे. त्याचा अभ्यास आपण रूढी, परंपरा, शाळा किंवा समाज, औपचारिक अनौपचारिक प्रकारची मंडळे, याचा आपण ज्या विचार करतो त्याला समाजशास्त्र म्हणतो. मग वेगळं वेगळं समाज, वेगवेगळ्या समाजाचं समाजशास्त्र असतं किंवा त्याला संस्कृती म्हणतो, त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. मानवाचे अंतर आणि बाह्य बाबीमध्ये किंवा रंगामध्ये आपल्या मनामध्ये काय झालं गेलं, आपल्या भावना, आपले विचार, त्याच्या आपल्यामध्ये झालेला कल्लोळ, मग ते सुख असेल, दुःख असेल, राग असेल, लोभ असेल, माया असेल, प्रेम असेल, हे आपल्या मनामध्ये घडत असतं. त्याला आपण काय म्हणत असतो, मानसशास्त्रामध्ये त्याला शारीरिक म्हणजे त्याला अंतरंग म्हणत असतो. शारीरिक अंतरंग किंवा ते आपण व्यक्त करत असतो. बाह्यरंग आपण कसं दिसतो, आपली उंची, चेहरा, आपल्या वजन, म्हणजे अंतर आणि बाह्य रंगाचा अभ्यास आपण मानवाच्या कुठं करत असतो, मानसशास्त्रामध्ये करत असतो. एक व्यक्ती खूप खाते, खूप झोपते, खूप धावते किंवा झरझर झाडावर चढते, म्हणजे विचित्र प्रकारची कृती सर्वसामान्य मानवापेक्षा, व्यक्तीपेक्षा करत असते. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की त्याचं इम्बॅलन्स आहे. आता स्मरण आणि विस्मरण आपल्याला माहिती आहे, स्मरण आणि विस्मरण होतं. आपल्याला काही गोष्टी ध्यानात राहतात, काही राहत नाही. म्हणजे ते आपल्याकडे असणारी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता कशी आहे त्याच्यावरती अवलंबून. आणि म्हणून अंतर आणि बाह्यरंगाचा आपण मानसशास्त्रामध्ये करत असतो. किंवा दिल्ली ते गल्ली, मग आपले असणारे नागरिकांचे असणारे अधिकार, कर्तव्य, लोकशाही, समाज, राज्यकारभार, राज्याची व्यवस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र शासन, या सर्वांच्या बाबत राज्यकारभाराच्या सोयीसाठी आपण त्याच्या अधिकार आणि कर्तव्याचा विचार करत असतो. याचा अभ्यास आपण सिव्हिक सायन्स किंवा त्याला पॉलिटिकल सायन्स म्हणतो, नागरिक शास्त्र किंवा त्यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो. म्हणजे आर्थिक म्हणजे राजकीय बाजूचा किंवा आपल्या हक्क आणि कर्तव्याचा विचार ज्याच्यात करतो त्याला आपण नागरिक शास्त्र किंवा राज्यशास्त्र म्हणत असतो. म्हणजे प्रत्येक मानवाला ज्या वेळेस आपलं जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी सातत्याने काय करावं लागतात, येतात, त्यावेळेस त्याचा विचार आपण काय करत असतो, सातत्याने करत असतो. अबो हे रेकॉर्डिंग होत नाही का रे? अबो ए रेकॉर्डिंग होत नाही का? नाही, इकडे ये ना बघ ना. रेकॉर्डिंग दिसत ना, रेकॉर्डिंग केलेलं. अरे पण दिसत नाही. असाची लाल का? ओके. तर या गोष्टीचा आपण विचार काय करत असतो, याच्यामध्ये करत असतो. सामाजिक शास्त्रामध्ये आपण करत असतो. आणि म्हणून आर्थिक अंगाचा अभ्यास आपण काय करत असतो, सर्व अंगाचा अभ्यास आपण शास्त्रामध्ये करत असतो. 10 मिनिट संपतात, परत डिस्कनेक्ट होईल, परत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्याच लिंकवर. तर त्याला आपण सामाजिक शास्त्र असं म्हणत असतो. आता ज्ञान, शोध, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन, तुम्हाला सांगितलंय की मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत ज्ञान मिळविण्याचा मानवाचा प्रयत्न हा इतिहास इतका जुना आहे. शोध, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन म्हणजे एक विशिष्ट प्रकारची लिंक आहे याच्यामध्ये, आणि त्याचा वापर करून व्यक्ती काय करत असतो, जीवन जगत असतो. आता संशोधन म्हणजे सत्य शोधण्याचा प्रयत्न व प्रक्रिया.
आता शोध आणि संशोधन याच्यामध्ये बदल आहे, फरक आहे. शोध का घेतो आणि संशोधन म्हणजे काय? आपल्याला काहीतरी प्रश्न, समस्या किंवा आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपण त्याला शोध घेत असतो. आपण नवीन शहरामध्ये गेलेलो आणि आपल्याला एखादा मूवी पाहायचा किंवा सिनेमा पाहायचा आहे, त्यावेळेस आपल्याला थिएटर माहित नसतं. मग आपण काय करतो, ते वर्तमानपत्रामध्ये पाहतो किंवा आता आजकाल सगळं गुगलवर सर्च करतो किंवा कुठेतरी कुणाला तरी विचारतो, म्हणजे शोध घेतो. का शोध घेतला? तुम्हाला सिनेमा पाहण्याची तीव्र इच्छा आहे, तुमच्याकडे असणाऱ्या इच्छेची तीव्रता आणि त्या इच्छेच्या तीव्रतेमुळे तुम्ही काय करत असता, शोध घेता. आणि तुम्हाला सांगितलं गेलं की या रस्त्याने जायचं, पुढे एक चौक लागेल, त्या चौकातून 2 रस्ते गेले, डाव्या रस्त्याला जायचं, पुढे आणखीन चालत गेले की दुसरा चौक लागेल, पुन्हा तिथे आणखीन 2 रस्ते, मग उजव्या रस्त्याने जायचं, मग पुढे गेल्याच्या नंतर असेल. म्हणजे याचा काय करत असतो आपण, त्याचा शोध घेतो. पण शोध कधी घेतो? ज्या वेळेस आपणाला अनेक प्रकारच्या अडचणी किंवा प्रश्न निर्माण होतात. जीवन जगत असताना या प्रकारच्या अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी, त्या समस्येवर मात करण्यासाठी आपण काय करत असतो, शोध घेत असतो. आता शोध घेणे, आता सत्याचा शोध घेणे म्हणजे संशोधन. सत्याचा शोध घेणे म्हणजे संशोधन. आपल्याला माहित आहे की वर्तमान काळामध्ये कोविड-19 मुळे अनेक समाज किंवा जग त्याच्या विळख्यामध्ये सापडले. आपले असणारे शास्त्रज्ञ काय करत असतात, अहोरात्र काय करत असतात, प्रयोगशाळेमध्ये संशोधन करतात. काय संशोधन करतात? कारण त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे, त्याच्यावर लस शोधायची. याच्या आधी कधी तो व्हायरस होता का? नव्हता, आणि नसल्यामुळे त्याच्यावर लस शोधण्याचा प्रश्नच नाही. आता सत्य शोधणे म्हणजे त्याला नाहीसे करण्यासाठी कशा प्रकारचं सत्य आहे किंवा कशा प्रकारचं त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्या लसीच्या संदर्भामध्ये त्याच्यावर कशी मात करता येईल किंवा त्या व्हायरसवर कशी मात करता येईल, याचा अहोरात्र नैसर्गिक शास्त्रामध्ये किंवा त्याला आपण नॅचरल सायन्स मध्ये, प्रयोगशाळेमध्ये सातत्याने काय करत असतात, त्याच्यात शोध आणि संशोधन घेतलं जातं. आता जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत समाजाची मानसिकता, मानवाची किंवा व्यक्तीची मानसिकता टिकवून ठेवण्याचं कार्य कुणाला करावं लागतं, तर सामाजिक शास्त्राला करावं लागतं. म्हणून आपण शारीरिक आणि बौद्धिक किंवा मानसशास्त्रज्ञाकडे जात असतो. काय जात असतो? कारण एखाद्या व्यक्तीचं काय उरलेलं असतं, अनेक प्रकारचा ट्रेस आलेला असतो. किंवा तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये अनेक जणांनी काय केले, आत्महत्या सुद्धा केल्या गेल्या. त्याला भीती निर्माण किंवा भय निर्माण झाले. परंतु भीती आणि भय दूर करायचं असेल तर आपल्याला मग सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या इच्छा, अशा अपेक्षा जर प्राप्त करायचे असतील तर त्याच्यासाठी मग मानसशास्त्रज्ञाकडे जावं लागेल किंवा मानसिक संतुलन कसं राहील या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल किंवा करावा लागतो. म्हणून संशोधन म्हणजे सत्याचा शोध घेणे, सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे किंवा ती एक प्रक्रिया आहे. आता मानवाकडे एक नैसर्गिक प्रेरणा आहे, नाविन्याचा हव्यास आहे, जिज्ञासा आहे, पंचेंद्रिय आहेत, ज्ञान लालसा आहे आणि त्याच्यातून मानवी जीवन घडत असतं. आता याच्यामध्ये एक साखळी आहे. काय साखळी आहे? सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रक्रिया म्हणजे संशोधन. कुठलाही प्रश्न असेल, कुठलीही समस्या असेल, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बालकांचं कुपोषण असेल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, कुठले असेल, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आता मानवाकडे एक नैसर्गिक प्रेरणा आहे, सहज शोधणे, सहज प्रवृत्ती, सहज मनोवृत्ती, सहज प्रकृती, सहज विकृती, सहज अनुभव आणि त्याच्याकडे असणाऱ्या भावना, म्हणजे ह्या काय आहेत, नैसर्गिक प्रेरणा आहेत. आता पहा, उगाच आपण बसल्या बसल्या बघ काय करतो, तोंडात बोट घालतो आणि नक हे करतो, एक नाही सोमनाथ, तोंडात आपण काय करतो, नक घालत असतो. हे मानवाची नैसर्गिक प्रेरणा आहे. सहज कानात बोट घालत असतो, सहज तोंडात हात लावतो, म्हणून आपण मास्क लावतो, एक नाही, म्हणजे हे नैसर्गिक प्रेरणा आहे. आता याच्यामुळे नाविन्याचा अभ्यास, आपल्याला नवीन शोधण्याचा प्रयत्न आपण करतो, नवीन शोध घेत असतो. त्याला नाविन्य, काय तर नवीन आहे. लहान मुलाला आपण एखादी खेळणी दिली गेली की ते काय करत असतो, सतत आपटत असतो, सतत तो काय करत असतो, पाहत असतो मध्ये काय.
की आपल्याला माहित आहे की आपण घरामध्ये एक दिवा लावून ठेवलेला आहे आणि त्याचा प्रकाश केलेला आहे, आणि लहान मूल काय करत असतं, त्याच्याकडे सातत्याने जात असत, आपण त्याला जाऊ देत नाही. रुसो हा तत्ववेता सांगतो की व्यक्तीकडे किंवा मानवाकडे बाय बर्थ जन्मतःच किंवा उपजतच काही गुण असतात किंवा तो नवनवीन प्रकारचं नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करत. आता त्या लहान मुलाला आपण आई त्याची जाऊ देत नाही, कोणी असेल घरात जाऊ देत नाही, सतत अडवत असत, आणि तू चुकून काय करत असतो, मग आपल्याला नजर चुकीने तो जातो आणि त्या दिव्याला किंवा दिव्याची जी ज्योत असते त्याला हात लावतो. हात लावल्याच्या नंतर काय होतं, त्याचा हात पोळतो किंवा त्याला भास. म्हणजे आता त्याला काय कळालं की ती जे दिवा आहे, त्याची जी ज्योत आहे, त्याला हात जर लावला गेला तर त्याला आग आहे, आणि त्याला हात लावल्याच्या नंतर ते भासतं किंवा पोळतं. आता आपण आई किंवा आपण त्या लहान मुलाचा हात धरून जर त्या दिव्याकडे नेला गेला आणि त्या दिव्याला जर त्याला हात लावला गेला, हात लावला आपण पकडून लावलं गेलं, तर तो त्याला माहित आहे की इथं भासताना पोळताना आग पडते आणि तो कडाडून आपल्याला विरोध करेल, तरी सुद्धा आपण बळच त्याचा हात ओढतो, तर तो काय करेल, त्याच्याकडे शस्त्र काय कडाडून तुम्हाला चावेल आणि सुटका करून घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे नाविन्याचा हव्यास बाय बर्थ उपजत त्याच्याकडे आहे आणि तो शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो, शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्याला ही काय जिज्ञासा आहे, एखादी वस्तू आपण शोधत असतो, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे त्याची जिज्ञासा आहे. आता आपल्याकडे जिज्ञासा का निर्माण झाली गेली, आपल्याकडे पंचेंद्रिय आहे, एक नाही, नाक आहे. नाक काय सांगतं आपल्याला की सहभोवताली कशा प्रकारचा वास आहे, तो सुगंध आहे की दुर्गंध सांगतो, हे नाक सांगतो. कान सांगत असतो की आजूबाजूला जो आवाज येतो आहे तो कर्कश आहे की सुमधुर आहे. सुमधुर असेल तर आपण कान लावून तिकडे ऐकत असतो, किंवा बाजूला कोणीतरी दोघं बोलत आहेत आणि आपण असं कान टवकारून पाहत असतो, ऐकत असतो. एक दुसरं इंद्रिय. तिसरं आपल्याकडे जे टंग आहे, जीभ आहे, जीभ आपल्याला त्या वस्तूचे कशा प्रकारची चव आहे सांगत असतं, त्याला आपण काय म्हणत असतो, तिसरा इंद्रिय आहे. मग ती कडू आहे, गोड आहे, आंबट आहे पाहत असतो. आणि डोळा म्हणजे दृश्य कसे आहे, चित्र आहे की विचित्र आहे, चांगला आहे की वाईट आहे, डोळा सांगत असतो. आपण काय म्हणत असतो, डोळे असून आपण आंधळ होतो, म्हणजे आपण काही गोष्टीकडे कानाडोळा करतो. ती असणारी कृती किंवा ती असणारी विकृती आपण पाहत नाही. आणि पाचवा जो इंद्रिय आहे तो म्हणजे कुठला, आपला स्पर्श आहे. मग स्पर्श कसा आहे, स्पर्श कसा आहे, आपण म्हणत असतो त्यानं माझ्या अंगाला स्पर्श केला आणि तो मुद्दाम करतोय, तो सहज केलाय की मुद्दाम केला हे आपल्याला लगेच कळत असतं. म्हणजे तो कोण सांगतं, आपले असणारे स्पर्श सांगत असतो किंवा आपलं त्वचा सांगत असतो. म्हणजे ह्या 5 इंद्रियाची काय आहे, जिज्ञासा आहे. ती वस्तू किंवा आपल्याला माहित आहे की आता कॅन्टीन बंद आहे, आपण कॉलेजमध्ये नाही, ज्याच्या घरी आहे, आई काय करते घरी स्वयंपाकघरामध्ये, त्याचा वास लगेच आपल्या नाकाला येतो. म्हणजे काय, जिज्ञासा आहे, कुठली भाजी केलेली आहे त्या वासावरून आपल्याला ओळख, म्हणजे जिज्ञासा. किंवा शेजारच्या घरामधून कसला तरी आवाज येतो आहे, कर्कश आवाज येत आहे, म्हणजे याचा अर्थ ते रोज नवरा बायको भांडणं करतात किंवा भांड्याचा आवाज येतात, म्हणजे याचा अर्थ काय, जिज्ञासा. त्याच्या म्हणजे पंचेंद्रियाची जिज्ञासा. किंवा महात्मा गांधींची 3 माकडं आहेत, आपण पाहत असतो की कानाने ऐकू नये, डोळ्याने बघू नये किंवा तोंडाने बोलू नये. म्हणजे पंचेंद्रियापैकी 3 इंद्रियाचा वापर जर व्यक्तीने सहज केला गेला तर व्यक्तीला कसल्याही प्रकारचा ट्रेस किंवा कसल्या प्रकारचा ताण येणार नाही. म्हणजे चांगलंच पाहावं, वाईट ऐकू नये किंवा वाईट बोलू नये. म्हणजे याचा अर्थ मौनम सर्व, म्हणजे मौन आपण बाळगलं गेलं तर सर्व साध्य काय होतं. म्हणजे या गोष्टीचा म्हणजे पंचेंद्रियाची लालसा आणि जिज्ञासा, आणि त्यामुळे आपण मानव काय करत असतो, शोध आणि संशोधन करत असतो